नमस्कार मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. एवढी सगळी भरलेली थाळी बघून केळीच्या पानावरची तुम्हाला असं वाटत असेल की आपण कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. नाही, आपण हे सगळं आज घरी बनवलं आहे. त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. आज सकाळी 5:30लाच उठलो होतो, पण बाहेर भरपूर पाऊस चालू होता. पाऊस बंद झाल्यावरती मी आलो जॉगिंगला. 1 तास जॉगिंग केली. जॉगिंग झाल्यानंतर मस्त सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आलो ज्यूस प्यायला. आज जांभळाचा ज्यूस घेतला होता, खूप छान लागला ज्यूस. त्यानंतर भूक अजून होती, त्यामुळं मस्त गुळाचा शिरा गरमागरम आणि पोहे नाश्ता केला. दुपारी मस्त 2 वाजता लंच ब्रेक घेतला. आज काहीतरी हेल्दी बनवायचं होतं आणि ते पण 1 तासात होईल असं बनवायचं होतं. सगळ्यात पहिले राईस बनवला. राईससोबत खायला काय नव्हतं म्हणून रस्सम बनवली. त्याच्यानंतर माझ्याकडं होती मोड आलेली मटकी शिल्लक, तर म्हणलं खराब होऊन जाईल म्हणून मटकी बनवली. मटकीची भाजी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी सकाळी मेथीची पेंडी आणली होती आजची भाजी करण्यासाठी. तर म्हणलं काय करावं मेथीचं आता, तर त्याची लसूणी मेथी बनवली. खूप छान झालेली लसूणी मेथी. मी तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करेल तुम्हाला जर हवी असेल तर. त्याच्यानंतर सॅलेडसाठी काकडी, बीट आणि गाजर आणलं होतं, तर त्याची मस्त कोशिंबीर बनवली. आणि माझ्याकडे कैरी पण होती एक, तर कैरीची चटणी पण बनवली. म्हणलं एवढं बनवलंच आहे आता, तर चला कैरीची चटणी, शेंगदाण्याची चटणी होऊन जाऊ दे म्हणलं, आज काय व्हायचं आहे ते. त्याच्यानंतर बीट होतं, बीट सॅलेडसाठी बीट, काकडी, त्याच्यानंतर गाजर पण होतं. तर म्हणलं चला पूर्ण थाळीच बनवून टाकू. आणि त्याच्यासोबत बीटाची कोशिंबीर, दही पण आणलेलं माझ्या लक्षात होतं. आणि नाचणीचा पापड तर होताच. म्हणलं एवढं सगळं केलंच आहे, तर मग आता नाचणीची पापड आणि भाकरी करून टाकावं. मस्त लोणचं होतं, तूप टाकलं मस्त आणि भारी झालते एकदम थाळी सगळी. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर रेसिपी हव्या असतील ह्याच्या, तर मी नंतर एक अपलोड करेल. मी व्हिडिओ काही काढलेला नाही आहे, कारण वेळ माझ्याकडे कमी होता पूर्ण व्हिडिओ काढण्यासाठी. ही चुकून झालेली थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा आणि खुश राहा.